नमस्कार, मी सीमा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वांगी बटाट्याची साधी, सोपी, अगदी झटपट घरात उपलब्ध साहित्यामध्ये बनवून तयार होणारी कोरडी भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत. वांगी बटाट्याची कोरडी भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे भरून तेल गरम करायला ठेवलं आहे. आता तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये सर्वात आधी मी मोहरी घातली, त्यानंतर जिरं घातलेलं आहे. गॅसची फ्लेम कमी आहे. त्यानंतर 6-7 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आल्याचं तुकडं असं छान ठेचून हा ठेचा तयार केलेला आहे. तो ठेचा इथे घातलेला आहे. त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा छान बारीक चिरून घेतलेला आहे, तो घातला. आता कांद्यासोबतच इथे कढीपत्त्याची पानं घालते आहे. 8-10 कढीपत्त्याची पानं आहेत. व्यवस्थित कांदा परतून घेऊया. तर अगदी कडकडीत गरम तेलामध्ये कढीपत्ता घातला तर कढीपत्ता जास्त करपतो आणि त्याचा हवा तसा फ्लेवर भाजीमध्ये उतरत नाही. म्हणून कांद्यासोबत कढीपत्ता घालायचा. साधारण मिनिटभर कांदा परतून घेतला. आता यामध्ये एक मध्यम आकाराचा लाल टोमॅटो बारीक चिरलेला तो घातलेला आहे. आता टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत साधारण अर्धा ते 1 मिनिट व्यवस्थित परतून घेऊया. गॅसची फ्लेम अजूनही कमीच आहे. टोमॅटो व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता यासोबतच आपण काही मसाले घालणार आहोत. तर सर्वात आधी इथे मी तिखट घालते आहे. तुम्ही इथे तिखट वापरू शकता किंवा मिरचीचा ठेचा वापरला तरी चालेल. त्यानंतर धणे पावडर घातली 1 चमचा, अर्धा चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा इथे गरम मसाला घालते आहे. आणि भाजीसाठी लागणारं पूर्ण मीठ मी इथे एकच वेळी घालून घेणार आहे. तर आपल्या चवीप्रमाणे इथे मीठ घालायचं आहे. आता सर्व मसाले व्यवस्थित परतून घेऊया. गॅसची फ्लेम कमी ठेवायची म्हणजे मसाले जास्त जळणार नाही. व्यवस्थित मसाले परतून घेतले. आता यामध्ये सर्वात आधी बटाटा घालायचा आहे. तर एक मोठ्या आकाराचा बटाटा त्याची साल काढून पाण्यामध्ये असा मोठ्या फोडींमध्ये कापून ठेवून दिलेला होता मी. आता हा बटाटा घालायचा आहे. सर्वात आधी बटाटा घालायचा आहे. व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. कारण बटाटा शिजायला थोडा वेळ घेतो म्हणून सर्वात आधी बटाटा घालायचा आहे. बटाटा परतून घेतला. आता यावर झाकण ठेवायचं. साधारण मिनिट ते 2 मिनिटं अगदी मंद आचेवर वाफ काढून घ्यायची आहे. मध्ये मध्ये 1-2 वेळा तुम्ही चेक करू शकता. हलवून घेऊ शकता भाजी. तर आता इथे साधारण 2 मिनिटं झालेली आहे. गॅसची फ्लेम अगदी मंद होती. बटाटा व्यवस्थित हलवून घेतला. आता यामध्ये आपल्याला वांगी घालायची आहेत. तर इथे मी 2 मोठ्या आकाराचे वांगे घेतलेले होते. हिरवे वांगे वापरलेले आहेत आणि वांग्याचा देठसुद्धा मी इथे वापरलेला आहे. दोघं वांग्यांचे देठ मी वापरलेले आहे. एका देठाचे 2 तुकडे करून घेतलेले. वांग्याच्या फोडी थोड्या मोठ्याच ठेवलेल्या आहेत. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये वांग बटाटा कट करून घेऊ शकता. वांगे इथे तुम्ही काटेरी जांभळे कुठलेही घेऊ शकता. आता वांगे घातल्यानंतर भाजी व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे. कुठलंही वाटण न करताना कुठलंही जास्तीचं साहित्य न वापरताना अगदी घरगुती साहित्यामध्ये ही भाजी डब्यासाठी अगदी झटपट बनवून तयार होते. व्यवस्थित भाजी हलवून घेतल्यानंतर अगदी थोडंसं व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एवढंच पाणी मी इथे घातलेलं आहे. पाणी घातल्यावर झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि मस्त अशी ही भाजी शिजू द्यायची आहे. वांगं शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. बटाटा शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो म्हणून आपण सर्वात आधी बटाटा कांद्यासोबत परतून घेतलेला होता. आता भाजी हलवून घेतली. पुन्हा यावर झाकण ठेवायचं आहे अजून पुढच्या साधारण 2 मिनिटासाठी. आणि आता झाकण काढून भाजी व्यवस्थित हलवून घेऊया. आता आपण बटाट्याची फोड चेक करून बघू बटाटा कसा शिजलेला आहे. तर हे बघा तुम्ही पाहू शकता बटाटा छान इथे मऊ झालेला आहे. सुरुवातीलाच खूप जास्त शिजवून घेतला तर बटाटा अगदी जास्त मऊ होईल, तो भाजीमध्ये दिसणार नाही आणि वांगी शिजायला जास्त वेळ लागत नाही. वांगंसुद्धा इथे छान मऊ झालेलं आहे. आपण देठ वापरलेला आहे त्यामुळे देठ इथे चेक करते आहे शिजलं आहे की नाही. तर तुम्ही पाहू शकता देठाचा भागसुद्धा अगदी छान असा शिजलेला आहे. भाजी छान बनवून तयार झालेली आहे. आता सर्वात शेवटी यावर भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट घालते आहे. जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि 2 चमचे मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. व्यवस्थित भाजी अशी हलवून घ्यायची आहे. सर्वात शेवटी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे म्हणून थोडा वेळ फक्त झाकण न ठेवताना भाजी अशी शिजू द्यायची आहे.
आणि भाजी छान अशी तयार झालेली आहे. आता सर्वात शेवटी यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली. गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने मोजक्याच साहित्यामध्ये डब्यासाठी ही वांगी बटाट्याची कोरडी भाजी, सुकी भाजी अशी छान तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही पोळी पराठ्यासोबत डब्यासाठी सर्व्ह करू शकता. साईड डिश म्हणून वरण भातासोबत सुद्धा वाढवू शकता. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटतील.